7 लाख भरण कुठून एवढा मोठा कायदा आणि इतका निष्काळजीपणाचा विचार घेऊन या सरकारने हा जो निर्णय घेतला माझ्या चालक भावावर हा खूप मोठा अन्याय आणि हा अन्याय कुठेतरी थांबवायचा हे कुठे थांबलं पाहिजे। माझ्या चालकाला कुठेतरी त्याला एक न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळेजण इथे जमलो। जो चालक घरातून निघतो आपल्या मुलाबाळाचा आपल्या वडिलाचा बायकोचा विचार न करता घरातून निघतो एखादा जालन्याला जायचं त्याला तर त्याच्या डोक्यामध्ये फक्त एवढंच असतं की बाबा मला इथून निघायचं आणि जालन्याला जाऊन पोहोचायचं। त्याच्या डोक्यात काही मुलाबाळाचा विचार नसतो, कोणाचा घरचा विचार नसतो, काय करायचं नसतो। आणि एवढा वैचारिक माणूस आणि एवढा विचारवंत माणूस जर त्या गाडीचा चालक असेल आणि त्याला जर अशा कायद्याच्या अंतर्गत त्याला जर गुरफटलं जात असेल आणि त्याला गुरफाटून त्याला जर सजा होत असेल त्याच्या मागच्या परिवाराने करायचं काय? 10 वर्षे सजा केली, या 10 वर्षाच्या सजेमध्ये त्याला 10 वर्ष त्याचं जीवन संपून त्याचा पुढचा विचार करायचा काय? त्याला भविष्य राहील का? याचा तरी थोडा या कायदेतज्ञांनी विचार करून ज्यांनी हा कायदा बनवला, ज्यांनी ह्या नोटीस काढल्या त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे। आपण नशीब नसतो बरोबर आहे की परिस्थिती केव्हा काय असेल माहिती एक ट्रक मला केलेला आणि टिंबूरकडून जाफराबादकडे येत असताना पूर्ण असा फिरत काय होतं माहिती आहे का? आता तर दिलेला आहे तरी आपल्याला पोलीस स्टेशनला दिलं, जर नेलं नसतं तर 100 फुटं तर त्याने ॲक्शन केला असता नको त्यासाठी झाले। म्हणून परत एकदा विनंती सर्वांना कृपया करून गाडी चालवताना आपल्या फॅमिलीचा विचार करून मग गाडी चालवायची, दारू नशा पाणी करून